एहसास की दूरी में आपके साथ का मानिक चढ़ा, नई पहचान विश्व का दीप जला और रंग गहरा हुआ प्यार का। ये है सप्तरंग। जी हाँ, रेडियो शिवनेरी लेकर रहा है आपके लिए कार्यक्रम सप्तरंग प्यार का। प्रेम से बस दो घड़ी प्रभु का ध्यान कीजिए, प्रभु का ध्यान कीजिए। प्रेम से बस दो घड़ी प्रभु का ध्यान कीजिए, अपनी अंतर आत्मा को शांति से भर लीजिए, शांति से भर लीजिए। मानव जीवन में जैसे सत्कर्म का ज्ञान जरूरी है, हर कर्म से पहले प्यारे प्रभु का वैसे ध्यान जरूरी है। अपने दिल के दामन को आनंद से भर लीजिए, आनंद से भर लीजिए। प्रेम से बस दो घड़ी। जीवन की अनमोल घड़ियां यूं ही बीत ना जाए कहीं, मायावी जंजीरें मन को आकर्षित कर पाए नहीं। दीप जलाकर ज्ञान का मन को रोशन कीजिए, मन को रोशन कीजिए। प्रेम से बस दो घड़ी प्रभु का ध्यान कीजिए, अपनी अंतर आत्मा को शांति से भर लीजिए, शांति से भर लीजिए। प्रेम से बस दो घड़ी। नमस्कार मित्रांनो, सप्तरंग या बहारदार सदरात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा आमचा। तर मंडळी, सप्तरंगच्या माझा छंद या सदरात सामान्यातील असामान्य प्रतिभा शोधण्याच्या प्रयत्नात आजही आपल्या बरोबर आहेत सौ मेधा नितीन वैद्य। नमस्कार मेधाताई। नमस्कार प्रज्ञाताई। मागच्या माझा छंद या सदरात आपण आपल्या वाचनाच्या छंदाची आणि त्याचबरोबर आपल्यात वाचनामुळे कशी प्रगल्भता येत गेली, अजूनही येत आहे, हे सर्व विस्ताराने सांगितलेत। त्याचबरोबर आपण आपल्या बाकीच्याही छंदांचा ओझरता उल्लेख केला होता। तर त्यांपैकीच एक असलेल्या अशा कोणत्या छंदाची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना देणार आहात?
मला वाटतं जे मी वाचनाचं तुम्हाला बोललेली होती ना हो. त्याच्याविषयीच थोडंसं मला बोलायला अजून आवडेल तुमच्याशी. बरं, बोला, कारण सांगा. त्याच्यातले माझे अजून वेगळे अनुभव म्हणजे असं मला सांगायचं की वाचनातनं माणूस कसा घडतो. बरं. हे आपण कारण वाचनामुळे आपल्यामध्ये विचारांमध्ये प्रोक्तता येतेच. म्हणजे एक आपले विचार खूप ब्रॉड माइंडेड होतात. बरं. विचार त्यामुळे आपण खूप जणांना ऍक्सेप्ट करणं किंवा कुठे काही घडलेलं म्हणजे लोकांची चर्चा करणं बरं. हे आपल्यामध्ये गुण अजून वाढले जातात. बरं. तर त्याच्यामुळे मला असा अनुभव आला की जेव्हा मी गल्फमध्ये काही वर्ष आम्ही गल्फमध्ये राहत होतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. हो, म्हणालात तुम्ही मागच्या पाठात. तर लग्न करून मी डायरेक्ट जेव्हा गल्फमध्ये गेली तेव्हा काहीच म्हणजे काम करायला सकाळचं काम झाल्यानंतर मग काय करायचं असं जसं आपल्या इथे मुंबईचं लाईफ आहे तसं काही तिथे लाईफ नसतं. तर त्यामुळे मग पुस्तक हेच माझा सर्वात जवळचा मित्र आहेच पहिल्यापासून. तो त्याची फार मला खूप छान मदत झाली. तर तिथले जे लोकल पीपल्स असतात त्यांच्याशी बोलून कम्युनिकेशन करून त्यांच्याकडनं काही मला पुस्तकं मिळाली. मग तिथली जिओग्राफी तिथली हिस्ट्री जाणण्याचा मला खूप म्हणजे एक आवड असल्यामुळे तो फायदा झाला मला पुस्तकांमुळे. तिकडचे लोक कोणती भाषा बोलतात? तिथे अरेबिक स्पेशली त्यांची भाषा आहे. कम्युनिकेशन कसं? कम्युनिकेशन हिंदी हे बेसिकली किंवा मग इंग्लिश. कारण हो इंग्लिश कारण आणि काही महिन्यानंतर मी अरेबिक बेसिक ज्या काही गोष्टी आहेत काय म्हटलं जातं ते सगळे मिस्टरांमुळे मला कळत गेले आणि ते मी यूज करायची बोलताना. मग काही ते हे करायचे त्याच्यात की नाही असं आहे त्याचं करेक्शन अशी मला ती म्हणजे हे माणसांना एकतर भेटणं त्यांच्याकडनं एकमेकांची देवाणघेवाण पुस्तकांची आहे. मेधाताई असं म्हणतात ना की भाषा जर तुम्हाला शिकायची असेल तर ती बोलली गेली पाहिजे. बरोबर. तर तुम्हाला अनुभव तिथे आला. तर आता पुस्तकांचा कसा उपयोग? पुस्तकांचं म्हणजे असं आहे की ज्या मी सोसायटीत तिथे राहत होती तिथे मिक्स कल्चर असल्यामुळे काही आपली इंडियन मुस्लिम्स लोक पण तिथे होती. तर त्यांच्याशी जेव्हा माझा संपर्क आला आणि मग काही गोष्टी कळल्या की मग देवाणघेवाण पुस्तकांची झाली. मग त्यांना मी विचारलं की इथल्या कल्चरचं तुम्हाला काही माहिती आहे का, काही पुस्तकं आहेत का. तर अशा तऱ्हेने किंवा मिस्टरांच्या इथे पण काही मोस्टली स्टाफ हा त्यांचा असल्यामुळे लोकल पीपल्सचा असल्यामुळे कधी काही गेट टुगेदर असलं की मी गेल्यानंतर मग त्यांच्याशी मी कम्युनिकेशन साधण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यांना पण आवडलेलं. मग ते अगदी खुलून म्हणजे अगदी मैत्री आमची छान झाली खूप जणांची आणि त्यांनी मला पुस्तकांची मदत केली वेगवेगळ्याची. त्यामुळे म्हणजे असा माझा फार छान वेळ पण जायचा आणि एक वेगळा दृष्टिकोन मला मिळाला की आपल्याला कधी कधी आपण आपल्याच ह्याच्यामध्ये राहत असतो ना जगामध्ये राहत असतो विश्वात. त्यामुळे आपल्याला ना बाहेरच्या लोकांची कल्पना नसते. स्पेशली गल्फची आपल्याला एवढी माहिती युरोप अमेरिका याच्याकडे बघत असतो आपला अक्षरशः. त्यामुळे त्यानंतर काय झालं की मला एक जॉब ऑफर झाला. तिथे जनरली नर्स आणि टीचर्स यांच्याशी ह्याचे जास्त जॉब्स आहेत इतर याच्यापेक्षा. कारण मी अकाउंटमध्ये आधी इंडियामध्ये असताना काम केलेलं होतं पण तिथे तसा काही स्कोप नव्हता. त्यामुळे मला टीचिंगचा आणि मी गव्हर्नमेंटचं टीचिंगचे काही कोर्सेस केलेले होते भारतात असताना मुंबईत असताना. हो त्याचा मला असा फायदा होईल हे मला वाटलं पण नव्हतं. कारण ऍक्च्युली बघितलं तरी माझी लाईन नव्हती टीचिंगची. बरं तर तुम्हाला तो टीचिंगचा जॉब ऑफर झाला. बरं मेधाताई तुम्ही खूप छान सांगताय. आपल्या श्रोत्यांना खूप छान माहिती मिळते तुमच्याकडनं. पण आता आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर तुमचा पुढील प्रवास ऐकूया. करुणा
येशील चपल चरण कधी येशील चपल चरण वाहिले दुराच हृदय गगन सदन तेजोमय गगन सदन भवमोचन हे लोचन तुझसाठी दोन दिवे भवमोचन हे लोचन तुझसाठी दोन दिवे कंठातील स्वर मंजुळ भाव मधुर गीत नवे सकल शरण मनमोहन सकल शरण मनमोहन सृजन तूच तूच विलय गगन सदन तेजोमय नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, सप्तरंगच्या माझा छंद या सदरात आजही आपल्याबरोबर आहेत सौ मेधाताई. तर मेधाताई आपल्याला त्यांच्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगत होत्या आणि त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी टीचिंगच्या जॉबची कशी ऑफर आली तेही त्यांनी सांगितले. तर आता मेधाताई पुढे काय सांगाल? पुढे हेच की आपण एक चाकोरी बाहेरचं जग कधी बघितलेलं नसतं. बरं. आपली एक फ्रेम ठरलेली असते, तयार झालेली असते, नाही हो, का? हो. त्याच्या बाहेरचं जग आपल्याला कल्पनाच नसते. आपण ना काहीतरी खूप अशा काही गोष्टी ज्या पिढी ज्यात म्हणजे काही घरामध्ये ऐकलेल्या असतात किंवा आजूबाजूच्या इकडनं ऐकलेल्या असतात, तर त्यानुसार आपल्या संकल्पना आणि धारणा त्या त्या लोकांविषयी बनत जातात, नाही का? त्यामुळे ना आपल्याला त्यांच्याशी मैत्री करायला कुठेतरी मनामध्ये संकोच असतो की अरे ह्या लोकांशी आपण मैत्री करायची का वगैरे. तर खरंच म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी भेटतो, कम्युनिकेशन बोलतो, तेव्हा आपल्याला खूप ज्या आपल्या संकल्पना असतात तर आपल्यालाच आपलं हे वाटतं की अरे बापरे, आपण किती त्यांच्या म्हणजे काही लोकांविषयी चुकीचा विचार करत असतो. तर तसंच झालं की म्हणजे जसंही मी म्हटल्याप्रमाणे जसं मला स्कूलमधनं काही ऑफर्स आल्या तर त्याचा मला कसा फायदा होत गेला की आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा ते स्कूल कसं होतं ते मी तुम्हाला सांगते. एक तर ते वेगवेगळ्या कंट्रीज मधली मुलं तिथे अप्रोच होत होती. आणि सर्वात गर्वाची गोष्ट म्हणजे मला ही वाटते की आपलं भारतीय शिक्षण, भारतीय कोर्स घेण्यासाठी तिथे प्रत्येक म्हणजे आता श्रीलंका होती, बांगलादेश होता, पाकिस्तान, इव्हन ओमानीच काही जण म्हणजे अरेबिक लोक आणि इंडियन्स ऑफकोर्स होतीच. तर दिल्ली बोर्ड आहे आपलं, तर ते कोर्स तिथे चालतात. म्हणजे दिल्ली बोर्डचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. तर त्याच्यासाठी त्यांचा आग्रह असतो की आम्हाला ते शिक्षण हवंय. ही गर्वाचीच गोष्ट आहे. प्रत्येकाला एज्युकेशन वाईज म्हणजे तुम्ही बघाल तर तिथे खूप हे असतं. म्हणजे त्यांना श्रीलंकन स्कूल्स आहेत, तिथे ब्रिटिश स्कूल्स आहेत, इव्हन ओमानी स्कूल त्यांची स्वतःची पण आहेत. तरी सुद्धा त्यांचा आग्रह आहे की 10वी पर्यंत त्यांना फक्त आणि फक्त आपल्या दिल्ली दिल्ली बोर्ड हवंय त्यांना. त्याच्यासाठी हे मला पण खरंच हे होतं, नवीन होतं. असं ते मिक्स कंट्रीचं आणि मिक्स मुलांचं असं स्कूल होतं. इव्हन काही गोष्टी अशा पण तिथे होत्या की फक्त इंग्लिश शिकण्यासाठी अगदी मोठी मोठी युवा मंडळी म्हणजे 16 वर्षाची आपण म्हणू किंवा 18 वर्षाची अशी अरेबिक मुलं पण यायची तिथे, किंवा हिंदी. आता तिथे साऊथ इंडियन असल्यामुळे भाषा शिकायला पण येत होते. हिंदी पण त्यांना खूप जणांना होतं. हो, मी जिथे होते तिथे स्कूल होतं, पण स्पेशली मला हिंदी आणि मॅथ्स ह्या गोष्टीसाठी तिथे ठेवलेलं होतं. हो, 2 सब्जेक्ट होते.
आणि बाकीचे असे भरपूर होतं की क्रिएटिव्हिटी काही असतील हो का? ते पण तुम्ही शिकवायचा? किंवा काही कोर्स कंडक्ट Craft? समर ऑफ येस समर विंटर पिरियड असतो तेव्हा काही हॉलिडेज असतात तेव्हा काही कंडक्ट कोर्सेस करतायत का, तर असं विविध या गोष्टींसाठी तिथे हे होतं स्कूल. तर तिथे गेल्यानंतर मजा म्हणजे मिक्स आपण कल्चर म्हणतो ना, जसं इंडियामध्ये मिक्स कल्चरची सवय आहे आपल्याला, पण वेगवेगळ्या कंट्रीज मधल्या मुलांची कसं त्यांचं सायकोलॉजी कशी आहे, ते कशा तऱ्हेने आपल्याकडे बघतात. म्हणजे पेरेंट्स स्पेशली मी तुम्हाला सांगेन की पेरेंट्स घरी बोलतात आणि त्याचा प्रभाव मुलांवरती कसा पडतो हे म्हणजे सांगायचं जवळून बघायला मिळालं. आणि एक अनुभव असा आहे, काही अनुभव आहेत भरपूर वेगवेगळे, की अगदी मी सांगते की जसं आपल्याकडे शिक्षण म्हटल्यानंतर आपण फार त्याला म्हणजे गुरु शिष्य परंपरा ही आपल्याकडे हिंदुस्थानामध्ये खूप ठिकाणी भारतात पाळली जाते. म्हणजे हे काही सांगायची गोष्ट नाही, आपल्या लहान मुलाला शिकवलंच जातं घरामध्ये, बाय कडू असतंच. हो ना, तसंच. पण तिथे फार वेगळं आहे, तसं कल्चर नसल्यामुळे तिथे काही गोष्टी ना म्हणजे आपल्याला ऍज इट इज म्हणजे असे गुरु आणि शिष्य असे मिळत नाहीत. खूप ठिकाणी खूप वेळेला काय होतं, त्या मुलं आपल्याकडे वेगळ्या तऱ्हेने म्हणजे बघितलं जातं ऍज अ गुरु, एक टीचर आहेत, मग रिस्पेक्ट देणं असं थोडंसं कमी मी बघितलं. त्या म्हणजे रिस्पेक्ट नसतो. म्हणजे आपण बघितलं तर बांगलादेश आणि म्हणजे पाकिस्तानची ही काही मुलं आहेत किंवा अरेबिक मुलं आपण म्हणू, तर त्यांच्यामध्ये ही रिस्पेक्ट देण्याची प्रथा फार कमी आहे. जे आपल्या घरात हे घडतं, बोललं जातं की आपले आजी आजोबा असतात आपल्याकडे संस्कार करण्यासाठी, मग आजूबाजूचा परिसर असतो, मग आपण शाळेत गेल्यानंतर शिक्षक असतात, त्यांच्यातर्फे पण आपल्यावरती खूप छान संस्कार होतात. तर असं तिथे कल्चर नाहीये. तिथेच एका घरात भरपूर मुलं, मग त्यांना स्टेप मदर्स वगैरे असं कल्चर एकत्र असल्यामुळे ना त्यांची जडणघडण फार वेगळी आहे. वा वा, मैदाताई तुम्ही खूप छान सांगताय. अगदी तुम्हाला थांबवणं जीवावर आलंय, परंतु आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर तुमचं बोलणं पुढे चालू ठेवूया.
तर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, सप्तरंगच्या माझा छंद या सदरात आजही आपल्याबरोबर आहेत मेधाताई. मेधाताई आपल्याला त्यांच्या शाळेतील अनुभवाबद्दल सांगत होत्या. तर मेधाताई, आता पुढे काय सांगाल? हां, जसं आपण मगाशी बोललो की तिथे विविध देशामधली मुलं येत होती, त्यामुळे त्यांचं कसं काय त्याविषयी आपण बोलत होतो. तर असं झालं की जेव्हा मी शाळेमध्ये रुजू झाले तेव्हा काय झालं की काही मी मुलं बघितली, म्हणजे इंडियन मुलं, असं सगळ्यांना आम्ही एकत्रच बसवायचो, एकत्रच वर्ग असायचा तिथे. पण लक्षात यायला लागलं काही दिवसांनी की ही जी मुलं येतात ती असंच म्हणजे उठून झोपेतनं उठून म्हणा किंवा अशी फार व्यवस्थितपणा जो इंडियन मुलांमध्ये असतो तो तसा काही मुलांमध्ये दिसून नाही आला. म्हणून मी मुलांना विचारलं काय बाबा, तर म्हणाला नाही, माझ्या आईला वेळ नसतो. आज आपल्याला आश्चर्य वाटेल की जशी आपण आपल्या म्हणजे विचारांमध्ये पण नसेल की अशी पण मुलं येतात, तर त्यांना घडवणं हे एक म्हणजे त्यांना घडवणं इन द सेन्स व्हॉट की जेव्हा जी मुलं यायची तेव्हा ती व्यवस्थित कोंब केलेली नसायची म्हणा, किंवा शर्ट इन केलेले नसायचे, किंवा आंघोळ न करता आलेली असायची. तर आम्हाला सांगायला लागायचं, म्हणजे मी सांगायची अगदी न लाजता की पालकांना की नका असं सोडत जाऊ, तुम्ही इथे काय येता, तुमच्या मुलांना आपण काय शिक्षण घ्यायला येत आहे, ज्ञान घेण्यासाठी येत आहे, विद्या आहे ती. चॅलेंज होतं, म्हणजे मी पण मला पण कल्पना नव्हती की अशी मुलं येत असतील. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही समजू शकता की त्यांचे विचार, त्यांचे संस्कार मध्ये किती हे असेल. म्हणजे त्या घरातल्या बाईला वेळच नसतो आपल्या इतर मुलांना बघायला. खूप मुलं, म्हणजे 10 अगदी, म्हणजे पूर्वी आपण ऐकायचो अक्षरशः हो ना, असं इतकं त्यांच्याकडे गोतावळा असतो की त्यांच्याकडे त्यामुळे वेळ नसतो. म्हणजे इतपंच ना ते संस्कार घालणं हे त्या शाळेमध्ये हे होतं की त्या मुलाने म्हणजे चक्क आपण घडवणं म्हणतात ना, चॅलेंज होतं की त्या मुलांना पालकांना स्पेशली त्याच्याविषयी सांगणं, जागृत करणं की नाही, तुम्ही शाळेत सोडताय, तुम्ही असं कुठेही त्यांना मुलांना सोडत नाही आहेत. आज एक विद्या ज्ञान येण्यासाठी आपण येतोय, सरस्वतीची हे आहे, ती उपासना आहे. तर ते तुम्ही मग तेव्हापासून ती व्यवस्थित मुलं यायला लागली. म्हणजे तुमच्या सांगण्याचा हा परिणाम झाला. हो, म्हणजे मी मुलांना आधी हे केलं की गोष्टी रूपाने सांगितलं की बघा कशी ती फ्रेश दिसायची, मग कशी गंमत येते जेव्हा आपण छान होऊन येतो, तेव्हा आपण पण किती टवटवीत असतो. अशा याने मग त्या मुलांना ना थोडंसं हे व्हायला लागलं की अच्छा टीचर ऐसे मी आते म्हटलं, हे बघा ही मुलं बघा कशी फ्रेश दिसतायत, मग तुम्ही असे आलात की तुम्हाला झोप नाही येणार शाळेत. मला असं वाटतंय तुम्ही सांगता आलं, समजावता आलं, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली होती. तर पुढे सांगा. तर त्याच्यामुळे काय झालं, ते एक त्यांच्या विचारांमध्ये म्हणजे संस्कारांमध्ये हा एक फरक आला. नंतर बघितलं तर लंच टाइम मध्ये खाण्यामध्ये पण एक संस्कार असतात, त्याच्यातनं पण माणूस हे दिसून येतं की घरात काय आहेत संस्कार, किंवा ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं पण आपल्याला दिसून येतं की कसं आहे. तर खाण्याचं म्हणाल तर त्या मुलांना तेवढं पण नव्हतं की परोठे असे सुकलेले आदल्या दिवशीच्या काही माता द्यायच्या, त्याला शिळं पण द्यायच्या. परत ते खाण्याचं जे म्हणतो की सगळीकडे सांडवणं किंवा फेकाफेकी अगदी मी बघितलेली काही पाकिस्तान, म्हणजे बोलायचं नाही. म्हणजे मी काही कुठल्याही देशाविषयी माझं हे नाहीये, पण इतक्या खालच्या तळागाळातली लोक मुलं तिथे येत असल्यामुळे हे पण संस्कार करायला आम्हाला लागायचे. म्हणजे पण एकीकडे आनंद पण व्हायचा की कुठेतरी आपण समाजाला हे संस्कार करतोय. कारण शेवटी प्रत्येक मुलं ही फार कोवळी असतात. बरोबर. आणि आपण मुलं ही देवाघरची फुलं म्हणतो. ते तर म्हणतोच, पण मातीचा गोळा असतो, अक्षरशः आकार देऊ तसा. बरोबर, अगदी बरोबर. तशी ती घडत जातात. अच्छा, बरं. तर मेधाताई, खूप छान माहिती देताय तुम्ही. आता आपण छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळूया. बरं. ओम नमो उषत्कालः सुस्वागतम् सत्यं शिवं सुंदरम्. नमस्कार
स्वागत. तर मंडळी, सप्तरंगच्या माझा छंद या सदराच्या आजच्याही भागाच्या पाहुण्या आहेत सौ मेधाताई. मेधाताई आपल्याला त्यांच्या शाळेतील अनुभवाबद्दल सांगत आहेत. तर मेधाताई, अजून काही अनुभव आलेले आहेत का तुम्हाला? हो, आज एक लक्षात राहील असा अनुभव आलाय की आहे अगदी म्हणालात तर खूप असं आहे की कोणाला राग येईल पटकन असा. म्हणजे एक तुम्हाला सांगते की जसं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असतं तेव्हा आपलं शाळांमधनं विविध प्रकल्प सुरू केलेले असतात किंवा ड्रॉइंग म्हणा, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स असतात. तर तसंच आम्ही ड्रॉइंग म्हणून हे केलेलं होतं. फ्लॅग्स दिलेला होता, आपल्या इंडियाचा फ्लॅग, आणि तो ड्रॉ करायला सांगितलेला होता. आणि अजून एक त्यांना काही निसर्गाचं चित्र काढण्यासाठी वगैरे असे दिलेले होते कॉम्पिटिशन. तर त्यावेळेला माझ्या म्हणजे पहिली दुसरीतली मुलं असतील, अगदी लहान मुलं होती ती. तर काही मी फिरत होती अशी वर्गामध्ये, तर बघितलं तर 2-3 मुलं होती. त्यांनी खूप असं वेगवेगळ्या कलर्सनी कसं पण शॅबी केलेलं होता फ्लॅगवरती, आणि फाडणं आणि थोडंसं असं तिरस्काररित्या ते प्रकार चालू होता तिथे. हो 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 हो. आणि मी त्या मुलांजवळ गेली आणि म्हटलं, का रे बाबा तू असं का करतोस, तुला आवडत नाही का ड्रॉइंग करायला? खरं बघितलं तर त्यांनी निसर्गाचं आम्ही जी थीम ठेवलेली होती त्याच्यावरती फार छान ड्रॉइंग केलेलं होतं. आणि मला माहिती होतं की या मुलांना ड्रॉइंग आवडतं म्हणून. तर ते म्हणाले की नाही, म्हणजे मी तेवढं त्यांच्या कलेनी असं विचारलं, त्यांना रागवली नाही. म्हटलं का असं तू करतोयस? तर म्हणाले नाही, आमच्या घरी काही माझे अंकल वगैरे आहेत, तर ते असे बोलत असतात भारतीय लोकांविषयी किंवा तिथल्याच ह्याच्याविषयी, त्यामुळे ते म्हणतात की ही लोक अशी आहेत तशी आहेत. मग मी त्यांच्याशी बोलली, म्हटलं तुला कधी वाटलं का की इथे खूप टीचर्स आहेत, म्हटलं सगळे भारतीयच आहेत की नाही, तर तुम्हाला कधी असं वाटलं का की काही आहे का? तर म्हणाले नाही, असं काही नाही टीचर, तुम्ही तर खूप छान आहात असं. तर मग मी त्यांच्या जेव्हा पालक त्यांना घ्यायला आलेले तेव्हा त्यांच्याशी मी बोलली याविषयी की म्हटलं अशी अशी तुमची मुलं करत होती, तर हे काही योग्य नाहीये. बरं, मी काही रागवत नाहीये कोणाला, पण तुमच्या मनात जे भारताविषयी द्वेष आहे तर तो का बरं असा आहे? तुम्ही असं काही चुकीचं ऐकलंय का? काय न्यूजमुळे कधी कधी हे होतं. तर त्यांना पण मी समजवलं, त्यांना पण इतकं गिल्ट फील झालं. ते म्हणाले नाही टीचर, आमच्याकडनं हे झालं. मला इतका आनंद झाला की आपण विजय आहे असं म्हणायला. मला भारत भूमीचं थोडंसं एक सेकंडशी मी म्हणेन माझ्याकडनं एक सेवा झाली की त्यांचं मत परिवर्तन, विचारांचं परिवर्तन करणं हे फार महत्वाचं असतं. कारण आज आपण बघतोय समाजात काय चाललंय. कारण एकाला शस्त्राला उत्तर दिलं ना की ते वाढत जातं कुठेतरी. मेधाताई, काय आपल्या समाजाला मेसेज द्याल ते सांगा. संदेश असा एक्सपिरियन्स सांगितला ना, तो खूप छान वाटला आम्हाला की भारत प्रेम तुमचं कसं उफाळून आलं आणि तुम्ही कसं त्यांना समज दिली आणि ते सुधारले पण. तर तुम्ही आपल्या समाजाला काय त्याचा संदेश म्हणजे हाच वाटतं मला. मी एवढी काही मोठी नाही संदेश देण्या एवढी, पण जे काही अनुभवाने मी बघितलं की आपण जेव्हा भारतात असतो ना तेव्हा आपण खूप गोष्टी आपल्याला कळतच नाहीत की आपल्या मायभूमीबद्दल आपण जस्ट असं बोलत असतो, खूप गोष्टींकडे इग्नोर केलं जातं. पण आज मी जेव्हा बाहेर खूप वर्ष राहिल्यानंतर, स्पेशल मी गल्फ कंट्री बद्दल बोलते, की त्यांना इतका खूप जणांना भारताच्या शिक्षणाविषयी अग्रेसिव्ह आहेत ते की आम्हाला तेच शिक्षण पाहिजे भारताचं, जसं मी आता सांगितलं तसं त्याप्रमाणे म्हणजे अग्रेसिव्ह आहेत. आणि जेव्हा बोलून आपण जेव्हा एकमेकांची कम्युनिकेशन आणि भारताचे संस्कार आहेत ना, भारतीय संस्कार हे बाहेर याला किती महत्व आहे. आता बघा ना, हेच ह्या संस्कारांमुळे भारताची ओढ, भारताचा आपला गर्व हे बाहेर गेल्यानंतर त्याची कल्पना येते. आपले संस्कारच मुळी देवी देवतांचे आहेत. कोणावर कुरबुड करत राहणं हे आपल्या नाहीच आहे रक्तात, अक्षरशः आपल्या रक्तातच नाही. दुसऱ्यांना सामावून घेणं हे जे म्हणजे आपण म्हणतो की सतयुग, आपण म्हणतो की रामराज्य कधी येणार, पण नुसतंच रामराज्य येईल का असं बसून? निश्चितच जर आपण असं कम्युनिकेशन केलं आणि त्यांच्या विचारांना आपण वळवलं, विचारांनी आपल्या बोलून शेवटी कुठेतरी ना कुणाशी तरी बोलल्याचे आपण हे होणार नाहीये, करणार नाहीये. आणि हे सगळं मला वाटतं तुमच्या वाचनामुळे अक्षरशः. हो हो. ज्या बायोग्राफी आतापर्यंत आपण वाचत आलो, देशप्रेम म्हणजे घडवलेलं आहे, इतके स्वातंत्र्य सैनिक आहेत म्हणा किंवा बाहेरचं, त्याच्यामुळे आपल्याला कळतं. आणि मग तेव्हा कळतं की कुठे काय विचार मांडले गेले पाहिजे. हे वाचनामुळे वेगवेगळ्या लोकांना भेटतो ना तेव्हाच कळतं.
हो बरोबर आहे. मग तुम्ही हाच संदेश द्याल का की आपल्या भारताबद्दल प्रेम बाळगलं पाहिजे? निश्चितच प्रेम बाळगलंच पाहिजे. आणि जेव्हा इतर लोकांना आपण बघतो, म्हणजे जेव्हा भारताबाहेर जातो ना, तेव्हा भारताची उंची किती आहे हे लक्षात येतं. आणि तेव्हा इतकं गदगद आणि गर्व आपल्याला वाटतो ना भारतीय असण्याचा. बरोबर आहे. आज मोदीजींमुळे, अक्षरशः मोदीजींमुळे कित्येक ठिकाणी मोदीजी स्वतः गीतेचं पण किती प्रचार करतात आणि सगळीकडे गेले हात जोडून अक्षरशः आज मोदीजींमुळे की आपली भारतीय संस्कृती मधलं जी हात जोडण्याची पद्धत आहे ती करोना काळात खरंय. आज सगळेच अगदी त्यामुळे हात जोडून, मग ते युरोप असून दे किंवा इतर देशातले असून दे, शेक हँड करणं, डिस्टन्स जे आता महत्व करोना काळात, त्यामुळे हात जोडणं अत्यंत त्यांना आवडत चाललेलं आहे. वा, खूपच छान वेदाताई. आज तुम्ही या कार्यक्रमात येऊन इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. मंडळी, मेधाताईंच्या वाचनामुळे निर्माण झालेल्या प्रगल्भ विचारातून कोवळ्या मुलांना शिक्षण देतानाचा जाणता प्रवास आत्ताच आपण ऐकला. मुले म्हणजे देवाघरची फुले हे लक्षात ठेवून त्यांना न रागवता त्यांच्या चुका अतिशय प्रेमपूर्वक त्यांच्या पालकांना समजावत देशप्रेमाचा डंका परदेशातही वाजवणाऱ्या मेधाताईंना रेडिओ शिवनेरीचा मानाचा मुजरा. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर. तर श्रोत्यांनो, मेधाताईंकडे आपल्याला सांगण्यासारखं अजूनही खूप काही आहे, परंतु आपण ते आपल्या माझा छंदच्या पुढील सदरात ऐकूया. तर मंडळी, याबरोबरच आपला हा भाग येथेच संपन्न होत आहे. या भागात इतकेच. पुन्हा भेटू सप्तरंगच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. जब जीरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई. तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई. देता न दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था. धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था. सभ्यता जहां पहले आई, सभ्यता जहां पहले आई. पहले जन्मी है जहां पे कला. अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला और आगे बढ़ा. यूं आगे बढ़ा, बढ़ता ही गया. भगवान करे ये और बढ़े, बढ़ता ही रहे और फूले फले. बढ़ता ही रहे और फूले फले. चुप क्यों हो गए? और सुनाओ. है प्रीत जहां की रीत सदा. जहां की रीत सदा है. प्रीत जहां की रीत सदा. मैं गीत वहां के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ. भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहां की रीत सदा.
दिल से हमारा नाता है। कुछ और न आता हो हमको, हमें प्यार निभाना आता है। जिसे मान चुकी सारी दुनिया हो, जिसे मान चुकी सारी दुनिया, मैं बात वही दोहराता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है प्रीत जहाँ की रीत सदा, जीते हो किसी ने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है। है नर में, नारी में अभी तक सीता है। इतने पावन हैं लोग जहां, इतने पावन हैं लोग जहां, मैं नित नित शीश झुकाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। इतनी ममता नदियों को भी जहाँ माता कह के बुलाते हैं। इतना आदर इंसान तो क्या, पत्थर भी पूजे जाते हैं। उस धरती पे मैंने जन्म लिया हो, उस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है प्रीत जहाँ की रीत सदा।